त्यानंतर पुढे काहीतरी रस्ता निघेल. आता किती जणांनी बघितलं की हा कॉन्फिडेंटली पुढे आलाय, येतोय, नेतृत्व करतोय, दिसतंय किती जणाला? कॅन वी क्लॅप हिम फॉर छान वाटतंय. बिलकुल. पण एक काय बदल झालाय, तुला माहिती त्याच्यावर काम करायचं, पण तू थांबला का? थांबला नाही, तू आला. हा वाटत होते बरोबर. अरे तुला तर भीती वाटते, त्यांना सगळ्यांना विचार, त्यांनाही यामध्ये चालले होते. पण झालंय काय बदल? थँक्यू व्हेरी मच. मलाही भीती वाटली त्याच्यानंतर, पण त्या भीतीने मला थांबवलं नाही. त्यानंतर मी जसं यांनी सांगितलं की 3,000, 4,000, 5,000 युवकांबरोबर संवाद साधले. त्यांनी थांबवलं नाही मला. त्यानंतर मी डिक्लेरेशन केलं, स्वतःलाच एक शब्द दिला आणि त्या शब्दासाठी मी जागलो. येस, आता आपण तुमच्यासाठी इमिजिएटली इम्पॉर्टंट काय आहे त्या विषयाकडे जाऊ. तर 2-2चा हे करता येईल आपल्याला ग्रुप, दोघांच्या आजूबाजूला तुम्हाला शेअर करता येईल. शेअर तुम्ही आजूबाजूला शेअर करा. मी आता आपण एक हे करूया. पहिला प्रश्न आहे की जीवनामध्ये आता सध्या तुमच्यासाठी काय काय अति महत्वाच्या गोष्टी आहेत. तर हा खूप छान बोलला तो. पैसा कोण बोललो ते? ये बेटा इकडे. काय महत्वाचं इम्पॉर्टंट सारे बेसिक्स नीड्स जे असतात. मन इम्पॉर्टंट आहे. सगळे जमत दररोज किती एक्सरसाइज करतो? पण खूप सुंदर आहे. व्हेरी नाईस. विषय बॉडी आहे तुझी माहिती आहे. विषय पण अशी बॉडी असली दॅट इज कॉल्ड एज अ व्हेरी गुड बॉडी. त्याच्या शरीरवृत्तीसाठी एक्झॅक्ट आहे. बोलायचं ते वेळ आली तर बोल. परफेक्ट. काय नाव? थँक्यू आयुष. प्लीज स्पीक अप. तर आता शेअरिंग करायचं पण, आणि या एजमध्ये होतं जेव्हा आपण सांगतो कुठल्या तरी महत्वाच्या गोष्टी शेअर करायला, तर तुम्ही मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे की नाव यू पार्टिसिपेट व्हेरी फुल हार्टेडली. तर काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत 2 मिनिटांमध्ये तू याला सांगायचं अगोदर, त्यांनी फक्त ऐकायचं. आणि मग मी जेव्हा सांगेल की थांबायचं तेव्हा वाईस वर्सा. सो युअर टाइम स्टार्ट नाव. कॅन शेअर काय महत्वाचं आहे तुझ्यासाठी. माझ्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आईवडील, दुसरी गोष्ट करिअर, तिसरी गोष्ट सेल्फ ग्रोथ, चौथी स्पिरिच्युअलिटी आणि पाचवी गोष्ट फेम अँड मनी. अँड 6 मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशनशिप विथ माय फ्रेंड्स, विथ माय पॅरेंट्स अँड विथ द अपकमिंग पर्सन इन माय लाईफ.
बोललं आणि दुसऱ्याने ऐकलं, आता तू दुसरा बोलेल आणि पहिला सांगेल. यू ऑल्सो शेअर. कार्यामध्ये समाजासाठी जास्त घेऊन हां आपला आनंदी राहायचं, खुशी राहायचा, जीवनाचा आनंद घ्यायचा, पैशाचा मागे नाही पाहिजे. आपण जीवनाचा आनंद घेण्यासाठी पैसा गरजेचा आहे. गरजेचं एवढं नाही की एवढं सगळं हां मी सांगितलं ना पैसा गरजेचा आहे हां. पण एवढा नाही. जेवढा आपल्याला पूरक आहे तेवढा घ्यावा. बाकीचं दोघं गरजेपुरता आपण पैसा कमवायला लागला ना तर गरजा पूर्ण होतात ना, त्याच्यातून आनंदाने करता येतो मी करता आला पाहिजे. असं नाही की पैसा आला पैशातच मागं पोहोचली. तुझ्या सगळ्यात मोठा आनंद कोणत्या गोष्टी, म्हणजे कोणती गोष्ट तुला आनंददायी करू शकते किंवा करते? धार्मिक कार्य. येस. ओके. सफिशियंट टाइम. थँक्यू. आता यू कॅन स्पीक और यू कॅन शाउट. काय काय पॉईंट्स आले तुझ्या आपल्या लक्षात येईल काय चाललंय ते. व्हॉट हिअरिंग और व्हॉट यू हॅव लिसन काय वाटतं महत्वाचं. या स्किल. एक पॉईंट सांग. स्किल इम्पॉर्टंट. स्किल्स लाईक स्किल्स इन द लाईफ इज इम्पॉर्टंट. इमिजिएटली नाव फॉर यू. व्हेरी गुड. कॅन यू क्लॅप फॉर हिम. Somebody? Yes. Experience? Okay, which type of experience? So, what exactly that you mean? Okay, so knowledge and experience is important. Very good. Yes. Oh. अरे वा. ऑपॉर्च्युनिटी होती, आता त्याला रिअलाइज झालं की मी ते घेऊ शकलो असतो. आणि अशाच लाईफमध्ये किती ऑपॉर्च्युनिटी जात असते. तर दॅट इज इम्पॉर्टंट फॉर हिम अँड ही इज प्रेझेंट फॉर दॅट. वंडरफुल. एनीबडी एल्स. यू किती जणांना वाटलं गुड हेल्थ. कॅन यू गिव्ह अ क्लॅप. कोण इमिजिएटली तुझ्यासाठी आता तो महत्वाचा विषय कोणी लिहिता येईल का. समबडी कॅन राईट व्हॉट दे हॅव शेअर्ड. ठीक आहे. गुड. येस. गुड हॅबिट्स. येस. जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. वंडरफुल. म्हणजे आता आहे त्या परिस्थितीमध्ये यू शुड बी एबल टू बी सॅटिस्फाईड अँड जॉयफुल. वंडरफुल. येस. काय म्हणला. हा जॉयफुल असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे. कुठलाही क्षण आनंदामध्ये घालता आला पाहिजे. जे नाही बोललं त्याने. हा. येस. हा काय काय तुझ्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही जिल्हा तर रिस्पेक्ट. वंडरफुल. गायडन्स. प्रॉपर गायडन्स तुझ्यासाठी महत्वाचा आहे. एक्सलंट. येस. स्पिरिच्युअलिटी. हा की माझं स्वतःच अंतर मन वाढवायसाठी स्पिरिच्युअलिटी महत्वाचं आहे. कोणी बोललं नाही असा आवाज ऐकायचा नाही. हा हा कॉन्फिडन्स. व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी गुड. व्हॉट एल्स. फॅमिली. येस. फॅमिली इज व्हेरी इम्पॉर्टंट. विदाउट फॅमिली हे सगळे महत्वाच्या गोष्टी आहेत. समबडी एल्स. जे आता इमिजिएटली हातात आहे ते करायला पाहिजे. वंडरफुल. हा जेवढं आवश्यक आहे ते नॉलेज घेतं. सॅटिस्फाईड. येस. बोल. हा जे आहे त्याकडे लक्ष केंद्रित करून त्याच्यावर समाधान मानलं पाहिजे की जे नाहीये त्याच्या मागे लागण्यापेक्षा. येस. हा प्रकृती आहे इतकी सुंदर त्याला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे.
कोणीतरी बोललं नाही त्यांनी सांगितलं पाहिजे आता अजून कोण नाही बोललं हा वंडरफुल कॅन वी गिव्ह अ बिग क्लॅप फॉर हिम